मुंबईमध्ये 3 कोटीहून अधिक मराठा आंदोलक येतील. जरांगेंचा दावा, 20 जानेवारीला गाव सोडणार, आरक्षण घेऊनच माघारी येणार. गाड्या अडवल्या तर फडणवीसांच्या दारात बसू, जरांगेंचा इशारा. मुंबईमध्ये मराठा आंदोलनासाठी आज शिवाजी पार्क, आझाद मैदान, बीकेसीची पाहणी करणार. दादरमध्ये शिष्टमंडळाची बैठक. वीस जानेवारीला आझाद मैदानावरच्या आंदोलनासाठी ओबीसी जनमोर्चानं पोलिसांकडे परवानगी मागितली. विविध मागण्यांसाठी राज्यभर आंदोलन होणार. धनगर समाजाची आज पंढरपूरमध्ये राज्यव्यापी बैठक. अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण न मिळाल्यास सरकारला निवडणुकांमध्ये फटका बसेल, आंदोलकांचा इशारा. लोकसभा जागा वाटपाबाबत ठाकरे गट 23 जागांवर ठाम. एबीपी माझाकडे जागांची एक्सक्लुझिव्ह माहिती. मुंबईतल्या 4 जागांवर ठाकरे गटाचा दावा. पेट्रोल आणि डिझेल 7 ते 8 रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता. तेल कंपन्यांना चांगला नफा झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळण्याची चिन्ह. मुंबईमध्ये मेट्रो 3चा आरे ते बीकेसी टप्पा 93% काम पूर्ण. प्रकल्पाचा खर्च तब्बल 57% वाढला. मेट्रो 3च्या एमडी अश्विनी भिडेंची माहिती. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील 314 दागिन्यांची मंदिर समितीच्या ताळेबंदात नोंदच नाही. मंदिर समितीच्या कारभाराची एसआयटी चौकशी करा. महाराष्ट्र मंदिर महासंघाची मागणी. बुलढाण्यामध्ये कडाक्याच्या थंडीत 200 वृद्ध शेतकऱ्यांचं 4 दिवसांपासून उपोषण. दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. अद्याप प्रशासनाकडून दखल नाही. जुहू, कोलाबा आणि बीकेसीमध्ये सर्वाधिक खराब हवा. रस्ते धुवून प्रदूषण कमी करणाऱ्या टँकरची संख्या वाढवणार. दररोज 1000 किलोमीटर रस्ते धुणार. उत्तर भारतात थंडी आणि धुक्याची दुहेरी चादर. अनेक शहरांमध्ये दाट धुकं. विमान, रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.